माता आणि बालकांच्या आरोग्य रक्षणासाठी महायुती कटिबद्ध असल्याची आता खात्रीच झाली आहे। कारण राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आलाय। या कार्यक्रमांतर्गत जनजागृती करण्यात येत असून महिला आणि बालकांच्या आहाराच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। विशेष करून ॲनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे। एकूण 10,516 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे। यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकं, स्तनदा माता तसंच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे। या उपक्रमामध्ये एक पेड मां के नाम चिमुकल्यांसाठी वसुंधरा अभियानाद्वारे माता आणि बाल आरोग्य संदर्भात जागृती तसंच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे। युती सरकारमार्फत राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून मातांमध्ये जागृती, वसुंधरा अभियान, वृक्षारोपण अभियान प्रचंड यशस्वी झाले। तर देवाभाऊंच्या नेतृत्वाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उत्तम आणि सकारात्मक साथ लाभत असल्यानेच बालकांच्या पोषण कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत।